कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप महत्त्वाचं काम आहे, प्लीज। मॅडम भेटू द्या त्यांना। या चलिए। अच्छा दे। टीचर मॅडम तुम्ही इथं? मला पण तुमच्याशी जरा बोलायचं होतं। म्हणजे आता समजा ठीक आहे ना? म्हणजे काही येड्या बिड्याचे झटके वगैरे येत नाही ना तुम्हाला आता? मॅडम मास्तरीन बजरंगला भेटायला आली इथं, पण त्याच्या संगत काय बोलती ही? हो, इथं ब्रेकिंग न्यूजच आहे की। सॉरी सॉरी सॉरी। बोल, चल खरं बोल आता। माझ्यावर सूड उगवण्यासाठी जेलमधून बाहेर आला होतास ना? मला वेडं ठरवायचं, मग वेड्यांच्या इस्पितळात भरती करायचं, हे सगळं केल्यानंतर तुझा सूड पूर्ण होणार होता, बरोबर ना? आणि हे सगळं करण्यासाठी तुला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केली होती, बरोबर? ओ टीचर मॅडम, काही पण काय बोलतात? भुवनेश्वरी मॅडमचा काही संबंध नाहीये। उलट उलट मी जेलमधनं बाहेर आलोच नाही। मी तुम्हाला दिसत होतो तो म्हणजे तुम्हाला होणारा भास आहे। भास झालं तुझं। खरं सांग बजरंग, हे बघ मी तुला ही शेवटची संधी देते। तू जर आता खरं बोललास तर मी सुद्धा सगळं विसरून जाईन। मग तेच सांगतोय, विसरून जा, कारण सांगण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे। खोटं बोलू नकोस। खरं सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेलमधून बाहेर काढलं होतं ना? हे बघा टीचर मॅडम, तुम्ही असं उगाच मला शब्दात अडकवू नका। इकडची गोष्ट तिकडं, तिकडची गोष्ट इकडं, ह्या दोन्ही गोष्टी नाही तर भलतीकडं, हे असं करू नका तुम्ही। हे बघ, जे खरं आहे ते मी तुला कबूल करायला सांगते। मी तुला शेवटचं सांगते बजरंग, खरं कबूल कर। सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेल बाहेर काढलं होतं ना? बजरंग, खरं काय ते सांग। खरं सांगितलं तर वाचशील। माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, खरं बोल। मी तुला शेवटची संधी देते बजरंग, मी सगळं विसरून जाईल, फक्त आत्ताच्या आत्ता खरं कबूल कर। बोल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।